तर रामराम विद्यार्थी मित्रांनो, कधीच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हता विद्यार्थी मित्रांनो, आणि हा व्हिडिओ तर मी तुम्हाला बोलेल शेवटपर्यंत पहा. रेमेडियल एक्झामिनेशन ज्यासाठी विद्यार्थी खूप दिवसांपासून म्हणजे जीवाची आटापीट करत होते, केव्हाचे लढत होते, आणि त्यासाठी म्हणजे मी तर खास करून सगळ्यात पहिले जे ते संभाजीनगरच्या स्टुडंटला स्पेशल थँक्स बोलेल, कारण त्यांचा सपोर्ट खूपच जास्त आणि त्यांनी हा मुद्दा खूप जास्त लावून धरला विद्यार्थी मित्रांनो. बाकीच्या स्टेटचं किंवा बाकीचे स्टेट बोलतोय, बाकीच्या शहरांचं वगैरे इतकं काही माहिती नाही, पण छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी खरंच खूप जास्त प्रयत्न केले. आणि त्यानंतर आता कोर्टाचा आदेश म्हणजे 2-4 दिवसांआधी किंवा 3-4 दिवसांआधी आलाच होता. त्यावेळेस मी व्हिडिओ नाही बनवला, कारण मला फक्त एक कन्फर्मेशन पाहिजे होतं. जोपर्यंत ऑफिशियल इन्फॉर्मेशन युनिव्हर्सिटीच्या एंडकडनं येत नाही तोपर्यंत मला तुम्हाला कोणत्याही भ्रमात ठेवायचं नव्हतं. पण आज तो दिवस येऊन गेला विद्यार्थी मित्रांनो. मी केव्हाची वाट बघत होतो, जसे नोटिफिकेशन येईल तशी मी सर्व विद्यार्थ्यांना ही इन्फॉर्मेशन नक्कीच देईल, आणि माझ्या माध्यमातून जितक्या पण म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकतो सर्वांपर्यंत हे मुद्दे मांडेल. ओके, आता म्हणजे नेमकी ही परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, केव्हा होणार आहे, कोणत्या महिन्यात होणार आहे, ओके, हे सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे. MCQ पद्धतीने होणार आहे का? तर हो विद्यार्थी मित्रांनो, जशी तुमची आधी रेमेडियल एक्झामिनेशन होत होती सेम तसंच प्रकारे जे ते MCQ पद्धतीने तुमची एक्झामिनेशन होणार आहे. आणि केव्हा होणार आहे तर हे बघा यार, आता तुम्ही बघू शकता की जानेवारी चालू व्हायला खूपच कमी दिवस बाकी, म्हणजे 1 ते 2 दिवस बाकी फक्त. आता मग तुम्हाला पुढच्या वर्षीच हा बघायला भेटेल. ओके, तसं तर म्हणजे 1 तारखेला जे ते बरेचसे कॉलेजेस विद्यापीठ असेल वगैरे सर्व काही बंद असेल. ओके, पण आता विद्यापीठांनी आपल्याला पूर्णपणे आदेश दिले किंवा त्यांच्या नोटीसमध्ये मी तुम्हाला ती नोटीस पण आता वाचून दाखवणारच आहे. एक पॉईंट, हा व्हिडिओ जरी थोडा म्हणजे लांब असेल, मोठा असेल, तर या व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो, कारण मिस इन्फॉर्मेशन कोणाकडनंही तुम्ही घेऊ नका. या म्हणजे दिवसात तुम्हाला बरेचसे असे दिसतील की तुम्हाला मिसगाईड करतील की अशी होणार आहे तशी होणार आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी जी इन्फॉर्मेशन आपल्याला युनिव्हर्सिटीने सांगितली तीच ॲज इट इज मी तुम्हाला सांगेल, म्हणजे जेणेकरून इथे कोणती मिस इन्फॉर्मेशन शेअर तुमच्यापर्यंत होणार नाही आहे. ओके, आणि आपल्या पूर्वीपासून चॅनलचा कॉन्टॅक्ट राहिला आहे की कमी व्हिडिओज येतात, पण जे पण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे तीच आपल्या चॅनलद्वारे शेअर होते. ओके, तर गाईज सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो की MCQ पद्धतीने एक्झामिनेशन होणार आहे. तुम्ही आता विचारत असाल की दादा कधीपर्यंत एक्झामिनेशन होऊ शकते, तर विद्यार्थी मित्रांनो सांगण्यात तुम्हाला आनंद होईल की जानेवारीच्या महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे पुढच्याच महिन्यात ही एक्झामिनेशन बघायला भेटेल. ओके, तर हा व्हिडिओ जितका जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करता येत असेल करून टाका विद्यार्थी मित्रांनो, दाबून शेअर करा व्हिडिओ. ओके, फक्त 2 सेकंड लागेल तुम्हाला शेअर करायला. शेअर बटनवर जा, व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम ग्रुप असेल, पसरून टाका. ओके, कारण युनिव्हर्सिटी नंतर आदेश नको चेंज करून द्यायला किंवा नोटीस नको चेंज करून द्यायला की हां आम्ही तर असं कोणतं काढलं नव्हतं. त्यामुळे मी जितक्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर करायचा प्रयत्न होतोय तितक्या लवकर करतोय. ओके, तर युनिव्हर्सिटीने साफ सांगितलं की आम्ही पूर्ण म्हणजे तयारीत आहोत, जसं की कोर्टाच्या आदेशाने आम्हाला आले आहेत हायकोर्टाचे की तुम्ही जे ते रेमेडियल एक्झामिनेशन कंडक्ट करायला हवी. बिना नोटीसची जे रेमेडियल एक्झामिनेशन बंद करून टाकली होती, त्यानंतर बरेचसे विद्यार्थ्यांनी मी बोलले यार, म्हणजे खूप जास्त वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीचे लीडर असतील किंवा मोठे मोठे आपले बोलू शकतो विद्यार्थी अध्यक्ष असतील, स्टुडंट अध्यक्ष असतील, यांनी सर्वांनी पण खूप जास्त मदत या दरम्यान म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी केली विद्यार्थी मित्रांनो. अक्षरशः आंदोलन ते रात्रभर बसून करत होते विद्यार्थी मित्रांनो. ओके, ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे. ओके, पण त्यांनी नक्कीच स्टुडंटसाठी हा सपोर्ट दाखवला आहे. ज्या विद्यार्थ्यांना रेमेडियल एक्झामिनेशन खरंच पाहिजे होती ते तिथे मैदानात उभे नव्हते, आणि ज्यांचा याच्यापासून काही संबंध सुद्धा नव्हता, फक्त एक विद्यार्थ्यांची हेल्प म्हणून त्यांनी हे सर्व काही कार्य केलं आहे. तर नक्कीच जितके पण नावं असतील तितक्या सगळ्यांना मी आभार मानतो. ओके, कारण एका व्हिडिओमध्ये ही लिस्ट थोडी म्हणजे मोठी असेल, पण हां मोजके 4-5 नावं आहेत त्यांना मी नक्कीच म्हणजे स्पेशली थँक्स बोलणार आहे या व्हिडिओनंतर. ओके, तर नक्कीच यार त्यांना आपण थँक्स बोललं पाहिजे. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही देखील थँक्यू सो मच, जे पण तुम्हाला माहिती असतील की या कार्यामध्ये त्यांनी कंटिन्युअसली एफर्ट वगैरे घेतले. ओके, D-BARTUचे वेगवेगळे ग्रुप्स असतील, त्या ग्रुपवर रोज मीटिंग व्हायची यार, अक्षरशः रोज. मला तर माहिती की अराउंड 8 PM अराउंड म्हणजे रोज जे मीटिंग वगैरे कंडक्ट करायची, त्यामध्ये सगळं काही डिस्कशन करायचे. त्यानंतर आंदोलन केलेलं आहे, भरपूर काही प्रयत्नानंतर ही रेमेडियल एक्झामिनेशन तुम्हाला भेटली विद्यार्थी मित्रांनो. ओके, याला गृहीत अजिबात धरू नका. ओके, मी सगळ्यांना परत एकदा सांगेल की गृहीत अजिबात या रेमेडियलला धरू नका. किंवा आता तुम्ही जर काही प्लॅन करत असाल की आम्ही जे ते रेमेडियल आली आहे म्हणजे आता आम्ही काहीच अभ्यास नाही करणार किंवा निवांत होऊन पेपर देऊ, चिटिंग वगैरे करू, तर गाईज रेमेडियल कधीही बंद होऊ शकते. ओके, कारण ही नोटीस विद्यापीठांनी म्हणजे जे काही हायर कोर्टाने आहे, हायकोर्ट त्यांनी म्हणजे डायरेक्ट जाहीर केलं आहे की जे पण 2024 पर्यंत जे ते विद्यापीठात ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी त्यांच्यासाठी जे एक्झामिनेशन असेल, पुढच्या विद्यार्थ्यांसाठी एक्झामिनेशन असेल नसेल याची काही गॅरंटी नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. पण हां, ज्यांनी पण ॲडमिशन घेतलं आहे 2024च्या आधी त्यांच्यापर्यंत ही रेमेडियल एक्झामिनेशन नक्कीच
जे ते म्हणजे विद्यापीठ चालू ठेवणार आहे. ओके, ते ही एक गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे. आणि जे काही तुमचे पेपर वगैरे असतील ते आता क्लिअर होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे, कारण 50 MCQ असतील, पॅटर्न तोच राहणार आहे. 50 मार्कांचे MCQ असणार, 1 मार्काला 1 MCQ, असे टोटल 50 मार्काचे तुम्हाला MCQ विचारतील, त्यापैकी 20 मार्क्सची पासिंग राहील. आणि त्यानंतर जे तुम्हाला टाईम 1 आवर दिला जाईल. ओके, 1 तास म्हणजे 1 आवरची एक्झामिनेशन वगैरे असेल आणि सर्व काही सुरळीत प्रमाणे पार पडेलच विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर मी म्हणजे नक्कीच तुम्ही पण खुश असालच. आज इतका मोठा दिवस आहे, कारण भरपूरशा विद्यार्थ्यांची म्हणजे गैरात म्हणजे आपण बोलू शकतो यार कंप्लेंट होती एक प्रकारे, की दादा रेमेडियल एक्झामिनेशन अचानकपणे बंद केली, आम्हाला आता पासिंगचे दरवाजे सगळे बंद झाले. पण हा सुदैवाने आता परत एकदा आपल्यापर्यंत हे दरवाजे उघडण्यात आले. ओके, कोर्टाचा आदेश तर विद्यापीठाला नक्की मान्य करावाच लागेल. त्यानंतर जे ते मोठे मोठे पॉलिटिशियन पण यामध्ये सहभाग होते. स्टुडंटनी तर खास करून छत्रपती संभाजीनगरच्या स्टुडंटनी माइंड ब्लोईंग सपोर्ट इथे दाखवला आहे. त्यांचा पण मी मनापासून पूर्ण सुपरनेट फॅमिलीकडनं थँक्स बोलतो. जे पण टेलिग्राम ग्रुपवर मीटिंग घेत असतील त्यांना पण मी थँक्स बोलतो. जे व्हॉट्सअप ग्रुप चालवत असतील त्यांना पण मी थँक्स बोलतो. आणि ज्यांचा पण म्हणजे ॲटलिस्ट एक जो काही मेसेज वगैरे असतो त्याला फॉरवर्ड करणं पण एक टाईपची हेल्प असते यार, तर ते फॉरवर्ड करायला पण ज्यांनी पण सहभाग केला आहे त्या पण विद्यार्थ्यांना मी मनापासून थँक्स बोलतो. ओके, तर म्हणजे सगळ्यांकडनं तर विद्यापीठाकडनं आता थँक्स तुम्हाला बोललं गेलंच आहे. आता थोडं येऊया आपण या टॉपिकवर, की दादा यार रेमेडियल एक्झामिनेशनची भानगड आता नक्की काय असणार आहे, कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे जसा पहिला पॅटर्न होता सेम ॲज इट इज पद्धतीने असणार आहे. आता तुमच्या मनात पण येत असेल की दादा ठीक आहे तू बोलतो की जानेवारीमध्ये एक्झामिनेशन असेल, पण याच्या वर्षी डेट काय, एक्झामची फॉर्म कधी वगैरे सुरू होतील, तर त्या विषयांवर थोडी चर्चा करू. तर गाईज विद्यापीठाने आपल्याला नीट आदेश दिले, क्लिअर आदेश दिले की याचे फॉर्म फिलिंग अजूनही आम्ही स्टार्ट केली नाही आहे. पण रेमेडियलची जी पण डिस्कशन असेल किंवा काही कंडक्ट करण्याची प्रोसेस असेल त्यामध्ये आम्ही सहभाग घेणं स्टार्ट केला आहे. ओके, ज्या दिवशी कोर्टाचा आदेश आला त्याच दिवशी यांनी नोटीस वगैरे काढली होती, कारण वरती डेट तुम्हाला दिसत असेल. ओके, त्या दिवसापासून त्यांनी जे ते प्रिपरेशन म्हणजे स्टार्ट करून दिली होती, फक्त ते रिव्हील करत नव्हते. ओके, यामागचे बरेचसे कारण असू शकतात, जसं की यांच्याकडे पोर्टल अवेलेबल नसेल, MCQ घेण्यासाठी जे येते एक ऑथेंटिक जे काही सर्व्हर वगैरे असेल ते यांना परत एकदा डिझाईन करायला लागू शकतं, किंवा मे बी पहिले ज्यांच्याकडे यांची ऑर्डर होती किंवा ज्यांचं पर्यंत हे म्हणजे एनरोलमेंट वगैरे प्रोसेस असेल, रेमेडियल कंडक्शन प्रोसेस असेल, जे पण कंडक्ट करायचे त्यांच्यापासून जे कॉन्ट्रॅक्ट वगैरे असेल तो जर तुटला असेल तर तो परत जोडण्याचं काम करतील आणि परत एकदा एक्झामिनेशन घेतील. ओके, तर रेमेडियलचं तुम्हाला पण माहिती की ज्या दिवशी तुम्ही एक्झामिनेशन देता, ज्या क्षणाला सबमिट बटन दाबतात त्याच ठिकाणी तुमचा रिझल्ट तयार होऊन जातो. पण विद्यापीठ आपल्यापर्यंत रिझल्ट पोचवायला 1 ते 2 दिवसाचा टाईम घेते. आधी तर 15 ते 20 दिवस घ्यायचे, पण नंतर फक्त 1 ते 2 दिवसातच रिझल्ट आउट झालेले आहेत. ओके, तर गाईज लवकर तुमचे रिझल्ट पण लागतील. फॉर्म फिलिंग कधीपासून स्टार्ट होईल तर आय गेस ओके मला तरी असं वाटतं की 7 तारखेच्या आसपास तुमची फॉर्म फिलिंग स्टार्ट होताना दिसेल, 7 जानेवारी. तर गाईज सगळे ॲक्शन मोडमध्ये येऊन जा. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय खूप कमी टाईम उरलाय, खूप कमी दिवस उरले. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्यामागे जे पण नेसेसरी मटेरियल असेल एक्झामिनेशनचं किंवा जे काही तुम्हाला नेसेसरी इन्फॉर्मेशन लागत असेल रेमेडियलची तर मी तिथे शेअर करत राहील. मटेरियल आलं माझ्याकडे काही स्टडीचं तर ते नक्कीच मी तुम्हाला शेअर करेल. ओके, आणि आधीचे MCQ रिपीट होतील का दादा, तर हो रिपीट व्हायचे भरपूरसे चान्सेस आहेत. त्यानंतर ड्युरेशन तर तुम्हाला सेम असणार आहे. मार्किंग स्कीम मी तुम्हाला सांगितली, निगेटिव्ह मार्किंग वगैरे काही इथे नसेल विद्यार्थी मित्रांनो. फक्त जायचं, एक्झामिनेशन द्यायची, 50 पैकी 20 मार्क स्कोअर करायचे. 30 जरी केले तरी तुम्हाला 20च भेटणार आहे. म्हणून पहिला फोकस हा करायचा की 20 मार्क मला काही पण करून तिथे पाहिजे. ओके, 20 मार्क स्कोअर झाले, गुच्चूप बाहेर निघायचं आणि शिस्तीत बाहेर येऊन जायचं आणि पेपर वगैरे सबमिट करून द्यायचा. ओके, कोणीही खाली बसून पेपर द्यायचा नाही आहे आणि कोणी म्हणजे क्रॉस चेक होतीलच, कारण की स्क्वॉड वगैरेची पण दखल यावेळेस जे युनिव्हर्सिटी थोडे घेणार आहेत. ओके, जे पण शिक्षक वगैरे असतील, आधीच रेमेडियल बंद होऊन परत चालू होते, त्या अर्थ नक्कीच युनिव्हर्सिटीला काही ना काही कळलं असेल की मुलं बाहेर जाऊन पेपर देतात, मुलं जे ते कॉपी वगैरे करतात. तर असे प्रकार तुम्हाला टाळायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, हे जर प्रकार तुम्ही टाळले आणि नीट पद्धतीने अभ्यास करून थोडीफार रेमेडियल एक्झामिनेशन दिली तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला होणार आहे. ओके, असं काही आता आपण डायरेक्टली वळूया मोबाईलच्या स्क्रीनवर, तिथे जे पण आदेश असतील ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. ओके, तर गाईज प्लीज शेअर करा यार, 1 सेकंड लागेल फक्त शेअर करा. तर गाईज आपण आता आलोय आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. जसं की तुम्ही बघू शकता यार, ही डायरेक्ट ऑफिशियल नोटीस आहे. ओके, तुम्ही इथे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रसाक्षर विद्यापीठ लोणेरे. ओके, आणि खाली तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे. ओके, तरी यांचे आदेश नेमके काय आपल्याला त्याच्याकडनं जे ते म्हणजे जाणून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता यार, बरेचशा विद्यार्थ्यांना डाऊट असतो की दादा ही ऑफिशियल नोटीस आहे का नाही, तर त्यामुळे मी तुम्हाला या गोष्टी दाखवतोय. तर डॉक्टर अरविंद केवलेकर यांचे जे ते म्हणजे आदेश वगैरे जे काही आपले रजिस्ट्रार आहे. ओके, तर तुम्ही खाली बघू शकता यार की सर्क्युलर आलेला आहे आणि इथून तुम्हाला आता मोस्टली लक्ष द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर सर्क्युलरमध्ये यांनी सब्जेक्ट काय दिला आहे ते बघा तुम्ही. ओके, रिगार्डिंग
कंडक्ट ऑफ रेमेडियल एक्झामिनेशन फॉर द स्टुडंट ॲडमिटेड बिफोर 2024. ओके, जे पण 2024 बिफोर बोलले आहेत. ओके, तर बिफोर 2024 मध्ये जे पण ॲडमिटेड केले म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांनी पण ॲडमिशन घेतलं नोटीस असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर रेफरल यांनी काय जोडले ते बघा. सगळ्यात पहिले नोटिफिकेशन D/2 रिगार्डिंग नोटिफिकेशन 92 डेटेड 27 मार्च 2024. ओके, 2024 ची इथे काही यांनी नोटीस जॉईन केली आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पण असे सर्क्युलर निघतात विद्यापीठांचे, कारण D/2 काही छोटी युनिव्हर्सिटी बिलकुल पण नाहीये, तर अशा विद्यापीठांपासून आधीपासून त्यांना एक्सप्लेन करावं लागतं. ओके, नेमकी प्रोसेस काय झाली होती, कशामुळे त्यांनी हे स्टेप घेतले होते आणि काय डिसिजनमुळे ते आता परत सुरू करताय. ओके, तर त्यांनी पहिले तर देऊन दिलाय की डेटेड 27 मार्च 2024 जेव्हा ही रेमेडियल एक्झामिनेशन बंद वगैरे झाले असेल तेव्हाची ही नोटीस असेल. ओके, त्यानंतर सेकंडमध्ये त्यांनी केलेलं आहे की ऑर्डर फ्रॉम द ऑनरेबल हाय कोर्ट बेंच ॲट औरंगाबाद डेटेड 19 डिसेंबर 2024 इन द VP नंबर, आणि तो नंबर वगैरे त्यांनी काय दिलेला आहे. ओके, तर हायकोर्टामध्ये जे पण छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्टात यांनी आदेश दिले असतील त्यांनी, तर 19 डिसेंबर 2024ला आउट झाले. नंबर वगैरे तुम्ही बघू शकता, जे पण कोर्टचा नंबर आहे वगैरे. ओके, तर मग थर्ड नंबरला यांनी दिलाय प्रोसिडिंग ऑफ द मीटिंग ऑफ द बोर्ड ऑफ एक्झामिनेशन डेटेड 2023/12/2024 म्हणजे 23 डिसेंबर 2024ला यांची एक मीटिंग झाली होती. ओके, तर त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट यांनी जॉईन केला आहे प्रोसिडिंग ऑफ द मीटिंग ऑफ एक्झिक्युटिव्ह काउन्सिल टू डेटेड 28/12/2024 28 तारखेला म्हणजे आजची तर 30 तारीख आहे. यांनी जे ते परवा एक मीटिंग घेतली होती विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये हे सर्व डिसिजन त्यांनी मांडलेले आहे. ओके, आणि मग खाली त्यांनी रेफरल वगैरे दिला आहे. ओके, तर तुम्ही हे पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. विथ रेफरन्स टू द अबाव मेन्शन सब्जेक्ट अँड द रेफरन्स ऑनरेबल सुप्रीम कोर्ट बेंच ॲट औरंगाबाद हॅज ऑर्डर्ड टू कंडक्ट द रेमेडियल एक्झामिनेशन ओनली फॉर द स्टुडंट ॲडमिटेड प्रियर टू 2024 म्हणजे यांनी पहिले प्रिव्हियस बोलले किंवा बिफोर बोलले, वरती तुम्ही बघू शकता ॲडमिटेड बिफोर. तर तशाच प्रकारे यांनी नोटीस खाली पण मेन्शन केली गाईज, म्हणजे हे क्लिअरली त्यांचे आदेश आहे की यांना रेमेडियल डिस्कंटिन्यूअच करायची आहे. पण ऑलरेडी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेऊन घेतलं होतं युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांनी अचानकपणे बंद केली. विद्यार्थ्यांना याआधी रेमेडियल भेटत होती, पण आता ज्यांनी ॲडमिशन घेतलंच नाही त्यांना तर याची सवयच नाही विद्यार्थी मित्रांनो. ओके, म्हणून त्या स्टुडंटसाठी रेमेडियल होईल नाही होईल याच्याबद्दल त्यांनी काही मेन्शन केलं नाही. मला तरी वाटते की त्यांना रेमेडियल पूर्णपणे बंदच करायची. त्यामुळे त्यांनी फक्त ज्यांनी पण 2024च्या आधी ॲडमिशन घेतलंय त्यांच्यासाठीच हे आदेश दिले. ओके, तर इथे त्यांनी खाली पण मेन्शन केलं आहे अकॉर्डिंगली द युनिव्हर्सिटी ऑथॉरिटीज हॅव डिसाइडेड टू कंडक्ट द ऑनलाईन प्रोटेक्टेड MCQ based remedial examination for the eligible student admitted before 2024 for the winter 2023 and summer 2024 सीझन म्हणजे 2 सीझन साठी एक्झामिनेशन कंडक्ट करणारे. सगळ्यात पहिले 2024 म्हणजे जे पण 2024च्या आधी ॲडमिशन घेतलंय विंटर एक्झामिनेशन. ओके, विंटर 2023 अँड समर 2024 अशा पद्धतीने 2 एक्झामिनेशन आहे. या दोघी सीझनचे जे रेमेडियल एक्झामिनेशन ते घेणार आहे. ओके, त्याच्या विद्यार्थ्यांना डाऊट असेल की दादा आधीची होईल का नाही, तर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. काही टेन्शन घेण्याचं कारण तुम्हाला इथे भेटलं नाहीये. ओके, आणि खाली लास्ट पॉईंटमध्ये लास्ट पॅसेजमध्ये त्यांनी इन्क्लूड केलं आहे ते युनिव्हर्सिटी हॅज ऑलरेडी स्टार्टेड द नेसेसरी प्रिपरेशन फॉर द रेमेडियल एक्झामिनेशन. द detailed schedule for the form filling and the examination will be soon communicated separately. Okay, कम्युनिकेटेड सेपरेटली म्हणजे कम्युनिकेट ते लवकरच करणार आहे त्यांची एक्झाम फॉर्मचे डेट किंवा एक्झाम कधी होणार आहे याचे डेट्स. ओके, द कॉन्कर्ड स्टुडंट मे बी प्लीज टू इन्फॉर्म अकॉर्डिंगली म्हणजे जे पण स्टुडंट असतील जे या क्रायटेरियामध्ये फिट होत आहे 2024च्या आधी तुम्ही ॲडमिशन घेतलंय, त्यानंतर तुम्हाला म्हणजे विंटर 2023 अँड समर 2024चं रेमेडियल सीझन तुमच्याकडनं मिस झालं किंवा कंडक्ट झालंच नाही युनिव्हर्सिटीकडनं, तर अशी स्टुडंट रेमेडियल एक्झामिनेशन देऊ शकता. तर इथे तुम्ही ऑफिशियल स्टॅम्प पण बघू शकता, इथे तुम्ही ऑफिशियल रजिस्ट्रारची सिग्नेचर पण बघू शकता. खाली जे काही आहे तुम्ही व्हाईस चान्सलर, एक्झाम कोऑर्डिनेटर, ऑल डिपार्टमेंट वगैरे किंवा ॲफिलेट इन्स्टिट्यूट म्हणजे सगळ्या इन्स्टिट्यूटसाठी असं कोणतंही नाही आहे. कारण बरेचशे विद्यार्थ्यांना वाटेल की दादा ही फक्त जी मेन म्हणजे लोणेरेची इन्स्टिट्यूट आहे तिथेच होईल का, तर असं नाही आहे. कॉपी टू ऑल म्हणजे ऑल ॲफिलेटेड इन्स्टिट्यूट, जे पण ॲफिलेटेड इन्स्टिट्यूट असतील, जितके पण कॉलेजेस असतील महाराष्ट्रामध्ये D/2शी लिंक करणारे सर्वांमध्ये रेमेडियल होणार आहे. तर चिंतेचं कोणतंही कारण नाही. ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. मी या विषयावर नक्कीच परत एकदा लाईव्ह पण येणार आहे, त्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, येणारे काही दिवस खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. रेमेडियल बाबत दर दिवशी मी अपडेट द्यायचा प्रयत्न करेल. ओके, बस आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.